जय हिंद मित्रांनो, मी रंजित कुलार सोलापूर ग्रामीण सेकंड टॉपर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही भरतीची तयारी घरी बसून केली तर चालते का अकॅडमीत जॉईन करावी असा काही नियम आहे का. मग कसं आहे मित्रांनो माहित आहे का, जरी तुम्ही अकॅडमीत गेला आणि जरी सेल्फ गेलं तर तुम्हाला स्वतः करायचंय. कारण की जरी तुम्ही अकॅडमीत गेलाय, समजा अकॅडमी गेल्यानंतर तिथं काय तुम्हाला तुमचं जे कोच असणार आहे, सर असणार आहे, ती काय अभ्यासाला हाताने धरून येणार नाही, ग्राउंडला हाताने धरून येणार नाही, ते तुम्हाला स्वतः करायचंय. त्यामुळं का नाही तुम्ही का नाही घरी जरी बसून केला तर अभ्यास चांगला आहे. कारण की आता तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मी आता बघतोय असा कुठला विद्यार्थी नाही की त्याच्याकडे मोबाईल नाही. तुम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला लेक्चर मिळतंय, ग्राउंडची माहिती मिळते. अजून काय पाहिजे आपल्याला. जरी आता कसं आहे माहिती आहे का, बघा गेलं तर नवीन विद्यार्थी आता घरची पण जरी परिस्थिती घरची असली तर घरची लगे विश्वास ठेवत नाही की तुझं अकॅडमीत कर. कारण की अकॅडमीच्या फी वगैरे आता वाढायला लागले ते 20-25-30 हजार प्रत्येक अकॅडमीच्या ह्याच्यावर आहे. मग कसं आहे माहिती आहे का, स्टार्टिंगचं 1-6 महिना जरी तुम्ही सेल्फ करताय मग ऑनलाईन लेक्चर आहेत, तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल वर्कआउट मिळत आहेत भरपूर, तुम्हाला करायला काय अडचण नाही. आणि माझ्याबद्दल तुम्हाला एक मी सांगतो, मी पण स्टार्टिंगला सेल्फ केली प्रॅक्टिस. सेल्फ म्हणजे कसं आहे, मी 2020 पासून प्रॅक्टिस करतोय. मी काय भरतीची तयारी करत नव्हतो, मला फक्त एक स्पोर्ट प्लेअर होतो मी. मग मी का नाही 2020 पासून ते 2025 पर्यंत 2025 ते 24च्या आसपास स्वतः मी का नाही सेल्फ करायचो. म्हणजे कसं की ग्राउंड करायचो, पण अभ्यासाचं का मला काही माहित नव्हतं. मग परत नंतर काय झालं की आता त्या टायमिंगला आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हतं काय सुद्धा. मग तरी सुद्धा मी का नाही मित्रांचा फोन घे, त्याचं घे, ऑनलाईन लेक्चर बघ, कुठं ऑनलाईन वर्कआउटचे व्हिडिओ बघ, भरपूर मिळायचं. मग तसं काय नाही, बघा गेलं तर तुम्ही सेल्फ जर केलं तर तुम्हाला ऑनलाईन आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकजण मोबाईल आहेच म्हणजे आहेच, नाही असं नाही. एखादाच आहे विद्यार्थी त्याच्याकडे मोबाईल नाही, तर तुमच्या मित्राचा वगैरे तुम्ही यूज करू शकताय. आणि वर्कआउटचं शेड्यूल आपण तुम्हाला जर पाहिजे असलं तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला वर्कआउटचं शेड्यूल नेक्स्ट व्हिडिओ वर्कआउटच्या शेड्यूलवर बनवू. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला 3 इव्हेंट आहेत, 3 इव्हेंटचं कॉम्बिनेशन करायचं आपल्याला वर्कआउटच्या शेड्यूलमध्ये. कसं आहे 1600 तर नुसार 1600 करून चालत नाही, 100 गोळा, सगळं 3 इव्हेंट मॅनेज झालं पाहिजे. त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवतो नेक्स्ट की 3 शेड्यूल कसं मॅच झालं पाहिजे. आणि तुम्ही सेल्फ करत असला तर चांगला आहे. सेल्फ तुम्ही असं समजू नका की ती अकॅडमी गेलाय माझा मित्र, कोण मैत्रीण तुमच्या अकॅडमी गेली आहे, तर तसं काय नसतं. हे तुमच्या करण्यावर आहे. कारण की मी पण 5 वर्ष अकॅडमी नाही काय नाही, मी स्वतः सेल्फ करत होतो. मला स्टेटला मेडल लागलं. मी पुण्याला नंतर गेलो, कारण की मी पहिल्यांदा माझं अस्तित्व सिद्ध केलं घरी. एक कॉम्पिटिशन झालं त्या 1600 मीटरच्या, तिथं मी चांगला बेस्ट परफॉर्मन्स दिला, गावात नंबर आणला. म्हणजे गावात म्हणजे मोठा कॉम्पिटिशन भरवलेल्या होत्या, तिथं घरच्यांना विश्वास पटला की बाबा हाय पोरगा करू शकतोय. त्यांनी माझ्यासाठी तयार झाली की मी तू पुण्याला जाऊन प्रॅक्टिस कर. मग कसं आहे, तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी दाखवावं लागेल. जर तुमची समजा पहिली भरती आहे तर पहिल्या भरतीत तुम्हाला एक कसं आहे ग्राउंड क्वालिफाय होऊन एक टोटल 120 तर झाली पाहिजे. तुम्ही त्या मेरिटच्या रेंजच्या आसपास तर गेला पाहिजे. तुम्हाला घरच्यांना कसं की अंदाज येईल की बाबा पोरग करते, कष्ट करते, याला काहीतरी आपण करू त्याच्यासाठी तिथनं मग पुढची तुमची प्रोसेस चालू होती. मग पहिली भरतीत जाऊ द्या, सेकंड भरतीत तर काम झालं पाहिजे आपलं. आणि कसं आहे माहित आहे का, आता काय मुलांचं कसं आहे माहित आहे, घरची परिस्थिती नाही की तुम्ही अकॅडमीत जाऊन जॉईन करून वर्कआउट प्रॅक्टिस करू शकताय. मग त्यासाठी कसं आहे माहित आहे, तुम्ही घरी करा. एकदा तुमच्या घरच्यांना पटवून द्या की मी करू शकतो, या तुमचे एफर्ट्स दाखवा त्यांना. कारण की तुम्ही घरी पण करू शकता. मी एवढ्या वेळ तेच सांगतोय, घरी पण केलं तर होऊन जाते. आणि जर आपल्याला अजून काय तुम्हाला जर माझ्याकडून जर काय सपोर्ट पाहिजे असला तर मला कमेंट करा, मेसेज पण करू शकताय. आणि आपला कसा वाटला व्हिडिओ व कमेंट मध्ये सांगा. जय हिंद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. जय हिंद मित्रांनो.